गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. गोपीनाथ भगवान की जय. गौरांग महादेव की जय. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली एकनाथ महाराज की जय. ज्ञानोबा माऊली की जय. माऊली गुलाबराव महाराज की जय. बाबाजी चैतन्य महाराज की जय. माऊली तुकाराम महाराज की जय. श्रीरामचंद्र भगवान की जय. हनुमंत बा की जय. गजानन बा की जय. सोनाजी बा की जय. नमो पार्वती पते हर हर महादेव. गुरुवर्य रामचंद्र महाराज की जय. पूर्णा माता की जय. श्री संत सखाराम महाराज की जय. माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. मागील अध्यायी झाले वर्णन गुलाबराव महाराजावरी प्रेम. संत नरहरी बाबाची निसीम महान अनुभव वर्णिले. पुढे एका बाबाचे चरित्र एकसे एक बळकर पवित्र. थोडेसे भजन कराल जास्त विठोबा तुमच्या खरीदारी. पण साधं सोपं कुणा पटत नाही तुम्ही मात्र बसले एकत. नरहरी बाबांचा रोकडा परमार्थ कोरडे ब्रह्मज्ञान नाही हे. बाबा निघाले बद्रीनाथ यात्रेसाठी मारुतीला क्रुझर सोबती. भजन करीत हरिपाठ घेत गोकुळामध्ये प्रवेशले. यमुनेत स्नानाला निघाले बाबा गाडीमध्येच बसले. ललताबाईशी बोलले पोरींना सांभाळ बरोबर. यमुनेचे सौंदर्य पाहून कृष्णलीलेचे झाले स्मरण. जय जय नरहरिमा म्हणून उड्या घेतल्या मुलींनी. संध्या गीताबाईची नात पायरीवरून पडली यमुनेत. ललिताच्या अंगाचे पाणी होतं म्हणे संध्या मेली आता. सर्व स्त्रियांनी आरोळी केली प्रकाश महाराजांनी उडी टाकली. संध्याची वेणी हातात आली कृपा श्री नरहरी बाबाची. अंगात बाबाचा संचार मुखात जय नरहरी महागजर. संध्याला आणले काठावर बाबा कौतुक पाहती. संडासला जाण्यास बाबा निघाले पितळीचा तांब्याचा हाती घेतले. सोबती वापस पाठवून दिले एकटेच चालले रस्त्याने. समोरून 9 तरुण मुली आल्या बाबांना त्यांनी प्रश्न केला 9 खांबाचे मंदिर सांगा आम्हाला गोकुळात कुठे आहे. भोजने पटवारी धावत गेले बाबा म्हणाले बोलू द्या तेले. हे लोक आहेत बाण्यारे तुम्हाले नाही कडणार. बाबांनी आपल्या अवतार कार्यात तीर्थात नाही केले स्नानास. भोजनेबांनी सांगितले समाचारास स्नानाची केली तयारी. बाबांनी तेथे स्नान केले धामटसेठ होते संगतीले. गीताबाई व दशरथ उघले कृष्णाताईच्या सोबत. हरिद्वारला मारुती बिघडली तेव्हा बोले भक्त मंडळी. हिमालयाची भीती सर्वांना वाटली मारुती इथेच राहू द्या. भाड्याच्या गाडीने सारे जाऊ बद्रीनाथाचे दर्शन घेऊ. पुढचा रस्ता कठीण आहे भाऊ ड्रायव्हर आपला खेड्याचा. बाबा म्हणाले मारुती व्हॅनले असे नको करू नखरे. तुले जावंच लागेल बद्रीनाथले कशी जात नाही तर बघतो. तिला तेथे दुरुस्त केले हिमालयातून नेले. बद्रीनाथ ते नांदुरा परत आले मारुती नाही बिघडली. जेव्हापासून श्री नरहरी बाबाच समर्थाचा झाला आदेश. प्रत्येक अभंगाच्या शेवटास म्हणे नरहरी छाप लिहिलीशे. श्री समर्थ सद्गुरु माऊली नरहरी बाबांची भविष्यवाणी. आता जगी अनर्थ होई ऐसे वेद वाक्य पाही. नाही कोणाचा भरवसा अंत कोणाचा होईल कैसा. जो राहे नामात तयासी रक्षील अनंत. पाप मर्यादित झाले नाही कोणीच परतले. नाश ओढविला निरुता म्हणे नरहरी न चुके आता. जगावरी अग्नी पडे विश्वामरण आले रोकडे. राहावया स्थान नाही लटकी ग्वाही देती पाही. अग्नी माझी होर पडती जेथेच्या तेथे मरून जाती. म्हणे नरहरी ऐसे होई 3 दिवसात हे पायी. जगावर आहे थोर संकट ऐसे आहे वेदवाक्य. पाप झाले भुवरी अपाट त्याचा परिणाम असे हा. आता हा आघात चुकविणारा इथे कोणी पैदा नाही झाला. उघड दिसले नरहरी बाबाला म्हणून लिहिले अभंगात. 3 दिवस अग्नीचा वर्षाव होईल त्या माझी सर्व भाजतील. लपावया ठाव नाही राहिलं हे शासन आहे विठोबाचे. भारत सोनी रामकृष्णाचा देश येथे गाईला नाही महत्व. बकऱ्या मेंढ्यांचा आला उत विनाशकाले विपरीत बुद्धी. मात्र नाम घेईल ज्याची वाचा त्यांना नाही अग्नीचा चटका. म्हणून सपाटा चालू द्या नामाचा भविष्यवाणी बाबाची. बाबांना नव्हती कोणती इच्छा मात्र रात्रंदिन कामाचा सपाटा. निंदक म्हणती धनासाठी पिसा जमा करतो कुणासाठी. बाबांना नव्हते पुत्र संतान म्हणून तयांसी वाटे विषम.
कीर्तनकार बाबाची निंदा नाव घेऊन करीत होते. आम्ही वागतो नियमात, आमचे माय बाप सात्विक, रात्रंदिवस करतो परमार्थास, देव नाही दिसला. देव इतका सोपा नाही, जन्माचे जन्म जातच पायी. ऋषी मुनी एकांतात विनाकारण बसले का, कुणी म्हणे गळ्यात नाही म्हाळ, कीर्तन भागवताची नाही वेळ. स्त्रियांनाच ती कीर्तनात, यामुळे निंदक भयकले. एवढ्यावरच ते नाही थांबले, हाव भाव करून बोलले. बाबा बाबा म्हणत नाचले की, देव दिसतो लवकर. वारे वा नवा संप्रदाय, आम्ही त्याला मानत नाही. मात्र बाबा पुढे कुणी आला नाही, याचे आश्चर्य वाटते. खडमुकट्याने नाही बसले, पडणाऱ्यांना काटे टोचले. ब्लेडचे वार पायावर केले, खरे खोटे पाहण्यासाठी. त्यांची फळे त्यांना मिळाली, काहीच्या चूक लक्षात आली. त्यांनी बाबाला क्षमा मागितली, झाला त्यांचा उद्धार. पिंपळकुटा धांडे पुण्यनगरी, त्यांची श्रद्धा काही निराळी. बाबाची मूर्ती मनात बसविली व त्यांचे वर्णन अभंगात. तेथील हरिभाऊ पाटील नामे एक, त्याचा पुत्र विनायक, स्वभावाने खूप भाविक. शाळेमध्ये जात असे, एके दिवशी शाळेतून आला, बडबड जास्त करू लागला. ओळखे नाही बापाला, त्याने सर्वही घाबरले. कधी रडे कधी हसे, कधी एकांती लपून बैसे. खाणे पिणे माहीत नसे, झोप त्याला येईना. त्याला अकोला येथे नेले, डॉक्टरी उपाय सर्व केले. पैसे बरेच निघून गेले, आराम नाही तिडभरी. चराचरात वास करणारी चैतन्यमूर्ती श्री नरहरी माऊली. विनायकला घेऊन सर्व मंडळी आले नांदुरा आश्रमात. जेथे आहे आता मुख्य गादी, तिचे दर्शन घेती लक्षावधी. बाबांच्या आवडीची ती जागा, मंचकावर बैसले होते. खोलीच्या पुढे खुर्ची टाकून, त्यावर बाबा दिसती शोभून. आंब्याखाली ओट्यावर बाबा कधी कधी बसती. बाबा विनायकशी बोलले, काही समजेना तो बाबाले. उपाय सांगितला ते वेळे, याला राहू द्या आश्रमात. हरिभाऊ रावले सोबतीला, तेथे होई हरिपाठ सोडा. नरहरी बाबाचा महिमा न्यारा, सावध होणी ऐकावे. 2 दिवसांनी फरक पडला, झोप येऊ लागली तयाला. नजरेमध्ये बदल झाला, आनंद वाटे सर्वांशी. नरहरी बाबाने नाही दिला अंगारा, निंबू नाही गंडा दोरा. व्रज संप्रदायाचा महामंत्र, त्याचा प्रभाव हसे हा. आजार पूर्ण बरा झाला, बाबा म्हणाले जावे घराला. अडवून ठेवत नाही कुणाला, आमची नरहरी माऊली. बाबा सांगती कीर्तनात, काटेबाने लिहिले कवित्व. ते वाचून ठेवा ध्यानात, मनाने लिहिले ऐका. साधो सोपं पिंपळखुटा, चाले भजनाचा सपाटा. म्हणून त्यांना नाही तोटा, कोणत्याही धंद्यात. अशा परीचे दुसरे चरित्र झाले तया नगरीत. सुशिलाबाईची कन्या एक, मंदा नावाची असे ती. तिची मोठी बहीण रेखा, जन्मासी येऊन साधला मोखा. ललिताच्या पूर्वी बाबाची सेवा, गीतावर रेखा करीत असे. मंदाला जडली मोठी व्याधी, वाढता वाढता वाढू लागली. तिची आई चिंतातूर झाली, पैसे सर्वही संपले. शेवटी बाबाकडे नेले, बाबांनी आश्रमात ठेवले. भजन कीर्तनाला सोबत नेले, मंदा झाली पूर्ववत. पिंपळकुटा येथे वैकुंठ धामात, बाबा राहती मुक्कामास. कीर्तन झाले 12 वाजेपर्यंत, नंतर झाले भजन. उभ्याने भजन सुरू झाले, सर्वांचे डोळे होते लागले. 1 वाजताच्या समय आले, काय घडला चमत्कार. गोविंदा धांडेची मुलगी मोठी, कीर्तनाला आली होती. झोपतीला लागून गेली, निंबाबाई नाव तिचे. एकाएकी जागी होऊन चालू लागली रस्त्यानं. बाहेरील अंधार पाहून मनामध्ये दचकली. बाबा आसनावरी बसले, स्त्री पुरुष विदेही झाले. कुणी म्हणे बाबा कृष्ण आले, दही घ्या बाबा लवकर. कुणी म्हणे तुम्ही विठोबा, कुणी म्हणे फक्त बाबा बाबा. बाबा म्हणती सावध बाबा, चला बा उठा लवकर. विठू माझा लेकुरवाडा, संगे गोपाळांचा मेळा. बाबांच्या कीर्तनात हा सोहळा, इतरत्र नाही कुठे. थोरला देवला चुंगा पूर्ण, तोही न भेटे जीव घेतल्या विन. बाबा फुकटात देती कृष्ण, इतरत्र नाही कुठे. पिंपळखुट्यातील महादेव पाटील, तिला दिसले अंतरावर. निंबाबाईला आला धीर, मागे मागे चालत असे. घरापर्यंत सर्व गेले, कोणी कोणाशी नाही बोलले. महादेव पाटील बाहेर थांबले, जावे म्हणती घरात. तिच्या बापाला जागा आली, मुलीस विचारे तैवेळी, एवढ्या रात्री कुणासोबत आली, आश्रमात झोपली का नाही. निंबा म्हणे महादेव काकानं घरापर्यंत दिले आणून. बाबांची कीर्तन झाले छान, अभंगाचा काय सांगू. महादेव बाला आणू घरात, चहा देऊन पाठवू त्वरित. ऐसे चिंतून या मनात, गोविंदा पाटील बाहेर आले. नाव घेऊन तय वेढा, शेतात सर्व शोध केला. उपयोग काही नाही झाला, पुन्हा झोपले घरात. सकाळी लगबग उठले, महादेव पाटलासी भेटले. अहो रात्री तुम्हाला किती पाहिले, वृत्तांत सर्व सांगितला. महादेव पाटील काय बोलले, रात्री मी पराठीला पाणी दिले. आलो नव्हतो मी कीर्तनाले, संत नरहरी बाबाच्या. भजन कीर्तनाची जेवढी, भगवंताला आहे गोडी. इतर साधनाची नाही तेवढी, उद्धवासी सांगत असे. म्हणे नरहरी शेषशाही,
डगमगे तो वाया जाई, सांगे आपली नरहरी माऊली, उतावेळपणा करू नये. नावेमध्ये फक्त बैसावे, उडी टाकणे बंद करावे, मानवाने फक्त भजन करावे, तैसेच ऐकावे कीर्तन. त्रिगुणाबाई दूध घेऊन सकाळी आली आश्रमात चालून, अश्रू वाहती नैनातून, निंबाची गोष्ट सांगितली. हे आहे बा समर्थाचे काम, निंबाबाईचे आहे पुण्य, तिने आवडीने ऐकले कीर्तन, आमचे त्यात काही नाही. काशीराम पाटलाची पत्नी लीलाबाई, सुखाचा संसार भासतन गावी, बुलढाणा जिल्हा तालुका शेगावी, पूर्णामाईच्या तीरावर, घरी शेती फार जोरदार, बँकेत पैसे भरपूर, लीलाबाई भजनात पडेल, श्री संत नरहरी बाबाच्या, भास्तन गावात सर्वांच्या घरी, बाबांना बैसविले देववारी, चंदाबाई कीर्तन करी, नरहरी बाबाला आवडे, लीलाबाईचे अंतकरण, सर्वदा करी बाबाचे ध्यान, उभयता आले सामान घेऊन, 1991 सालात, पिंपळखुटा झांडे नगरी, नांदुऱ्याच्या शेजारी, बुलढाणा जिल्हा देव नरहरी, ज्ञानोबा माऊलीचा आश्रम, पंडित करती संसाराचा लोप, बाबा करती संसार ब्रह्मरूप, मुखात पाहिजे हरिनाम फक्त, नरहरी बाबा सांगती, बाबांनी 1 लाख खर्चून, आश्रम केला गोकुळा समान, विहिरीवर मोटार तारेचे कुंपण, लोखंडी फाटक पूर्वेला, चांगल्या कामात येते अडथळे, पूर्वीपासून हे चालत आले, खरा संत नाही जो मानत आले, त्याचेच होते चरित्र. लीलाबाईचा पुत्र 2, केशव आणि रामकृष्ण, केशव वाजवी मृदंग छान, कीर्तनात नरहरी बाबाच्या, रामकृष्णांचा उद्धव पुत्र, एकाएकी झाला मूर्छित, हातपायांच्या मुठा मारित, डोळे केले पांढरे, त्याचे मायबाप भजनात लीन, जे नरहरी जोर जोरानं, तेवढ्यात दमाबाई शेजारीनं, भेटण्यास आली तयांना, त्यांचा भार वाहे माता, करी योगक्षेम चिंता, उद्धवचे मायबाप सावध नव्हते, रंगले बाबाच्या नामात, भजनात ज्यांचा देहभाव जाते, बाबा काम करती तेथे, आतापर्यंत कित्येकाचे रक्षण केले बाबांनी, दमाबाईने अवस्था पाहून, शेजारी आणले बोलावून, बैलगाडी तयार करून, तयारी दवाखान्याची, दोघांचे भजन झाले, उद्धवला खाम गावी आणले, चादरवर मुलासी टाकले, डॉक्टरांशी गेले भेटावया, बोलताना झाले दंग, लीला करीत असे पांडुरंग, उद्धव झाला पूर्ण सावध, रांगत रांगत बाहेर आला, बाहेर येऊन हसत खेळय, खळे गोटे जमा केले, डॉक्टर आला तपाशाले, मुलगा काही दिसेना, मायचा जीव घाबरला, माझा उद्धव कुणी नेला, रामकृष्णा बाहेर आला, पाहुणी झाला दंग तो, 4 तास होता बेहोश, नाही इंजेक्शन नाही गोडीस, विनाकारण सोडले भजनास, आपली काळजी बाबांना, दोघांना अनुताप झाला, म्हणती हा बाबांनीच ठीक केला, काखेत घेऊन उद्धवला, मुके घेते पटापट, खामगाव बसताना गाडीत बसून, भजन करीता आले निघून, डॉक्टर बसला टेटेस्कोप घेऊन, वाट पाहतो उद्धवची, देखवी एकवी एक नारायण, माणूस म्हणतो भजनाचे काय काम, मग रावसाहेब मेले काऊन, विठोबाने सत्ता काढली, काम करताना भजन करावे, सर्वांशी प्रेमाने राहावे, अभिमान कशाचा धरू नये, शिकवण नरहरी बाबाची, भास्तांचे भाऊराव पाटील, संत सेवेची त्यांना आवड, बाबाच्या भक्ताला भाजी भाकर, प्रेमाने जेऊ घालती, आश्रमातील इंधन जेव्हा संपले, भास्तांच्या भक्तांनी आणले, प्रत्येक लीलेत सहभागी झाले, श्री संत नरहरी बाबाच्या, काही भक्त बाबास मानती, इतर संतांना तुच्छ समजती, भास्तांची मंडळी नाही तैसी, आदर करती सर्वांचा, सखारामपूरला दर्शना जाती, प्रत्येक संस्थानला वर्गणी देती, ईश्वर पाहती सर्वाभूती, स्वाभिमान देवपुरी आश्रमाचा, आश्रम झाला तेव्हापासून, नित्यनेमाने हरिपाठ भजन, बाबाचा गादी व पलंग आहे बाबाच्या खोरीत, बुलढाणा जिल्ह्यात गाववरना, बाबांचा आश्रम तिथे जाणा, भजन कीर्तन आत्मज्ञान संस्था, नाव ठेविले बाबांनी, तेथे जो सेवा करीन, त्यासी प्राप्त आत्मज्ञान, नरहरी बाबाचे हे चरित्र, त्याचा आश्रमात लिहिलेसे, त्यातील 6 टिनाच्या खोलीत, संजय ड्रायव्हरची पत्नी राहत, सुशिला नाम शोभे तिचं, माहेरजीचे वर्ण असे, तिचा पुत्र 2 वर्षाचा, पुरुषोत्तम नामे झोपला होता, शांताबाई तिची माता, मुलीच्या भेटीस आलीसे, 2007 सालात, दिवसा 12 वाजेच्या समयास, वारा उदान आले अकस्मात, आश्रमाची टीन उडाले, सुशिलाच्या खोलीवर 6 टीन, बाकी खोल्याचे गेले उडून, सुनील वावगे यांनी वरणा येथून फोन केला नांदुऱ्याला, ललताबाईने तो ऐकला, संजय ड्रायव्हरला कथन केला, संजय म्हणे एकही नाही उडाला, याला म्हणावे आत्मज्ञान, ललितांनी पुन्हा फोन केला, सुनील भाऊ म्हणे नवला झाला, फक्त संजयच्या खोलीवरचे 6 टीन नाही उडाले, जेव्हा उदान वेगात आले, मायलेकीने डोळे लावले, जय नरहरी महाभजन चालू केले, बाबांनी केले रक्षण, कुरुक्षेत्रावर जे जे घडले, ते संजयने सांगितले, व्यासकृपेने प्राप्त झाले, तैशा परी हे कथा, ज्याला हवे आत्मज्ञान, त्याने तेथे करावा मुक्काम, त्याची पातके होतील भस्म, ऐसे महिमान गायीचे, श्री नरहरी माऊलीच्या कृपेनं 19वा अध्याय झाला वर्णन,
भारत माता झाली धन्य धन्य जय नरहरी मा मंत्राने गोपाल कृष्ण भगवान की जय माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय.